काय सांगाल, आज माऊलींच्या चरणी तुम्ही आलायत, काय मागितले? दंगेकरही सोबत आहेत, काय मागितले? अरे बाबा, काय आहे तुम्ही मागायचं काय विषय? आज आपलं भूमिपूजन होतं, भक्त निवास आणि घाटाचं. ते त्याचे पैसे मंजूर केले होते आपण. तर ते आता त्याचं भूमिपूजन झालं, भक्त निवास मोठं होईल. येणारे सगळे आपले वारकरी आहेत, माऊलीचे सर्व भक्त आहेत, त्यांना चांगली सोय मिळेल. घाटाचं सुशोभीकरण होईल. घाटाचं आता थोडीशी इथे गैरसोय आहे, त्यामुळे इथं येणारे लाखो लोक आहेत. आता 15 तारखेपासून वारी सुरू होईल तुमची, 12 तारखेपासून. कार्तिकी 2 तारखेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतं आहे. यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो. अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं, कलशारोहण झालं. त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान, आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो आहे काय. आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे. आताही मी या ठिकाणी जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्यावेळेस मी येतो. आणि आजचा मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होते. चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल, चांगला एक दर्जाचा घाट होईल, आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे. आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा. आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू. त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल, आणि त्यामध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही. आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल. की आता तो विषय आता संपला आहे. आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोललेत. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही. आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे महायुती म्हणून. त्यांनी अगोदरच हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. स्वतः माजी आमदार रवींद्रजी धंगेकर हे आता शिंदे साहेबांना भेटलेले आहेत. माझी देखील त्यांची चर्चा झालेली आहे. जे काही गैरसमज असतील त्याच्यामध्ये स्वतः आता एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टीला अंतिम स्वरूप येईल. आणि स्वतः आता शिंदे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळं काही गोष्टी आता पुढे ज्या चाललेल्या आहेत त्या देखील थांबतील. माझ्या वक्तव्याचा विपर्यास कृपा करून कोणी करू नये. मी स्पष्ट असं म्हटलं होतं की धनगेकरांवर कारवाई करत असताना भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्याच पक्षांच्या लोकांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्याचा अर्थ कदाचित मुरली अण्णांनी वेगळा घेतला असेल, पण त्या वक्तव्यावर कुठेही मुरली अण्णांना दुखवण्याचं कारण नव्हतं किंवा दुखवायचा हेतू नव्हता आणि भाजपला देखील दुखवायचा हेतू नव्हता. आम्ही महायुतीनंच लढणार आहोत.